नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. 13-14 तारखेला मी ठाण्याला कोर्स ठेवला आहे. हा स्टेशनजवळ ऑफलाईन आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील. सेकंड सॅटरडे संडे सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा शनिवारी तसंच रविवारी. ज्याला कोणाला ॲडमिशन घ्यायचे असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आता व्हिडिओकडे वळूया. कालचा संध्याकाळचा जो व्हिडिओ दिला त्याच्यामध्ये चहाच्या किमती 20% वाढल्या, त्यामुळे चहाचे शेअर वाढत होते असं मी सांगितलं. त्याच्यामध्ये मी टाटा टी असा उल्लेख केला. तो खरं पाहता सवयीचा परिणाम. आता टाटा टी, टाटा सॉल्ट, टाटा कॉफी सगळं टाटा कन्झ्युमरमध्ये गेलं आहे. त्यामुळे आता टाटा कन्झ्युमर या नावाने तो शेअर आहे. मला हे व्हिडिओ झाल्यावर लक्षात आलं, पण अजून तेवढं मोबाईलचं काम मला करता येत नाही की पुन्हा तेवढा शब्द काढावा, तिथे टाटा कन्झ्युमर घालावं. एवढं काही अजून माझं ट्रेनिंग झालं नाही. त्यामुळे ती चूक तशीच राहिली. फक्त सांभाळून घ्या. मला तेवढं येत नाही. चूक लक्षात आली होती आणि एका श्रोत्यांनी ती लक्षात पण आणून दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 314 कोटींची. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे 1416 कोटींची. डेट्यामध्ये काही खूपसा बदल नाही आहे. क्रूड 84.76 आहे. बॉन्ड यील्ड 4.30 आहे. तर डॉलर इंडेक्स 105.12 आहे. KDDL ही कंपनी बायबॅक करते. 2.37 लाख शेअरचा बायबॅक आहे, म्हणजेच 1.9% स्टेक. 3700 रुपये ही बायबॅक प्राईस आहे. टेंडर ऑफर बायबॅक आहे, पण प्रमोटर या बायबॅकमध्ये भाग घेणार आहेत. डिलिव्हरी कॅनडा पेन्शन फंड 2.34 कोटी शेअर्स विकणार आहे. 378 ते 389 या बँडमध्ये विकणार आणि एकंदर या व्यवहारातून 885.7 कोटी रुपये मिळतील. मनकाइंड फार्मा 37 लाख शेअर विकले जाणार आहेत, म्हणजेच 0.9% एवढा स्टेक. 2061 रुपये किंमत. या व्यवहारातून 762 कोटी रुपये गोळा होते. इन्फोसिस मी काल संध्याकाळी सांगितलं होतं. अलार्म या युरोपियन एंटिटीकडून 5 वर्षांसाठी ऑर्डर मिळाली. डेल्टाकॉन रिझल्ट कमजोर आला आहे. त्यांचा कसिनो विभाग याचा रेव्हेन्यू कमी आला आहे 159 कोटी. तो आधी 226 कोटी होता. आणि ऑनलाईन स्किल याचा रेव्हेन्यू फ्लॅट आला आहे. RVNL किंवा रेल विकास निगम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून नागपूर मेट्रोसाठी LOA मिळाला आहे आणि हे 187.84
34 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे. तर साऊथ ईस्टर्न रेल्वेसाठी त्यांना लोएस्ट बिडर म्हणून निवड केली आहे त्यांची, आणि हे कॉन्ट्रॅक्ट 202 कोटींचं. अडाणी पोर्ट, दीनदयाल पोर्टच्या बर्थ नंबर L3ची डेव्हलपमेंट करणं, ऑपरेशन आणि मेंटेनन्स यासाठी त्यांना LOI मिळालं आहे. 2027मध्ये हा बर्थ नंबर 3 सुरू होईल. मॅरेथॉन नेक्स्ट जेन यांची सेल्स कमी झाले 45%. कलेक्शन वाढलंय पण सेल्स व्हॅल्यू सुद्धा कमी झाली आहे. हॅवेल्स कपॅसिटी वाढवणार आहे. ही कपॅसिटी 32.9 लाखावरनं 41.2 लाख करणार आहे. त्यासाठी 375 कोटी रुपये खर्च केले जातील. JSW स्टील यांचं प्रोडक्शन कमी झालं आहे. कपॅसिटी युटिलायझेशन 87%. HUL हिंदुस्तान युनिलिव्हर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन सप्लाय चेन अधिक कार्यक्षम करणार आहेत. बजेटमध्ये दळणवळणावर भर असेल आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर भर असेल, पण यावेळेला नुसत्याच शहरांकडे लक्ष दिलं जाणार नाही, तर खेड्यांकडे लक्ष दिलं जाईल आणि खेड्यातली सुद्धा जी महत्त्वाची ठिकाणं असतील तिथपर्यंत रस्ते नेले जातील. तर रोड आणि इन्फ्रा याच्यामध्ये PNC इन्फ्रा, लार्सन अँड टुब्रो, अशोका बिल्डकॉन, HG इन्फ्रा अशा शेअरकडे लक्ष द्यावं लागेल. अमेरिकेचे फेड चेअरमन जे आहेत त्यांनी सांगितलं की गेल्या 3 महिन्यांचा डेटा बघता असं कुठेही आढळत नाही की रेट कट केला पाहिजे, पण चढा रेट ठेवणं हे सुद्धा अर्थव्यवस्थेसाठी योग्य नाही. म्हणजे त्यांनी दोन्हीही विटांवर पाय ठेवलेला आहे आणि पॉलिटिकल दृष्ट्या त्यांना हेच योग्य वाटलं असेल, कारण त्यांच्याकडे सुद्धा निवडणुका आहेत. त्यामुळे एकदा रेट कट होईल असं दिसतंय. यावेळेला रेट कट होणार नाही, पण सप्टेंबरमध्ये रेट कट अपेक्षित आहे. चीनचा CPI 0.2 एवढा आला YOY लेव्हलवर. आज MQR आणि बन्सल या दोघांचंही लिस्टिंग होईल. MQR 1008 रुपयाला दिला आणि बन्सल 256 रुपयाला दिलाय. दोन्हीचंही आज लिस्टिंग होईल. तेजीत आणि मंदीत कुठले शेअर राहू शकतात ते दिलंय, पण मार्केटमध्ये सेक्टर रोटेशन चालू आहे हे पहा. अमेरिकेमध्ये रेटिंग एजन्सी, ब्रोकर्स सगळेजण सांगत आहेत की 10% मार्केटमध्ये मंदी येणं त्या लोकांना अपेक्षित आहे, कारण रिझल्ट जेवढं मार्केट चाललंय तेवढ्या प्रमाणात रिझल्ट चांगले येतील असं सांगता येत नाही. भारतात सुद्धा काही जण म्हणत आहेत की यावेळेला BJPला 240 सीट मिळाले, त्यांच्या अपेक्षेच्या मानाने कमी मिळाले, तर लोकांना लोकलुभावन बजेट म्हणतो आपण, तसं जर बजेट आलं तर मात्र मार्केटमधली तेजी टिकणार नाही.
सुधारणा करण्याकडे जर बजेटचा कल असेल तरच मार्केट रिस्पॉन्ड करेल असं भारतात सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही मार्केटमधली ॲडजस्टमेंट करा. काल एक मोठी मुलाखत ऐकायला मिळाली. त्याच्यामध्ये ऑटो इंडस्ट्रीमध्ये फाडाच्या चेअरमनची ती मुलाखत होती. त्यांनी सांगितलं की इन्व्हेंटरी खूप पडून आहे आणि गेल्या निवडणुकांमुळे गव्हर्नमेंट जो पैसा रिलीज करतं तो पैसा रिलीज झालेला नाही. त्यामुळे सगळे डीलर्स हे पैशाची मॅनेजमेंट कशी करावी यामध्ये व्यस्त आहेत. तर हे जी इन्व्हेंटरी पडून आहे त्याच्यामध्ये लोकांना जुन्या कार मिळत आहेत. म्हणून काल मारुतीने गॅरंटी पिरियडचा वॉरंटी पिरियड वाढवला आहे. तर ही जी स्थिती आहे त्यामुळे कारच्या किमती कमी केल्या जात आहेत. महिंद्रा अँड महिंद्राने सुद्धा डिस्काउंट द्यायला सुरुवात केली आहे, किमती कमी ठेवायला सुरुवात केली आहे. तर हे काही चांगलं दर्शन नाही आहे. तर त्या दृष्टीने आपण आपला ट्रेड इन्व्हेस्टमेंट याची योजना आखली पाहिजे. तेजीमध्ये राहण्याची शक्यता BEL, हॅवेल्स, हिंदाल्को, अडानी पोर्ट, KDDL, BLS इंटरनॅशनल, आय डेटामध्ये ते पूर्ण हिस्सेदारी 720 कोटींना घेणार आहेत. एक्साइड, कॅम्स, GMDC, लेटेंट व्ह्यू, RVNL, कृष्णा मेडिकल, ICICI लोंबार्ड, इन्फोसिस, दीपक नाइट्रेट, इथॉस, HG इन्फ्रा, सुप्रीम इंडस्ट्री. कारण सुप्रीम इंडस्ट्री आत्ता 6,000 रुपयाला चाललं आहे. त्याचं टार्गेट 6,700 करण्यात आलं आहे. ॲलेम्बिक फार्मा, ONGC बरेच दिवसांनी इन्व्हेस्टमेंट करते आहे आणि ती पण इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावर केली जाते. 2 लाख कोटी रुपये ONGC गुंतवणारे. किम्स, KIMS, बजाज हेल्थकेअर, इंडिया मार्ट, PG इलेक्ट्रोप्लास्ट, विजया डायग्नोस्टिक, ITC, लॉरेस लॅब, NHPC आणि KDDL. तर मंदीमध्ये म्हणजे खरं तर महिंद्रा अँड महिंद्रा चांगला तेजीत होता, चांगला शेअर पण आहे. पण त्यांनी SUVच्या किमती कमी केल्या आहेत. मंदीमध्ये डेल्टा रिझल्ट खराब आला आहे आणि मॅरेथॉन नेक्स्ट जेन यांचा पण अपडेट्स चांगले नाही आहेत. म्हणून मंदीत राहण्याची शक्यता आहे. तरी पण मार्केटची लहर आहे. पाहूया काय काय होत आहे ते. नमस्ते.